सर्वांना कसे आहात सर्वजण. झालं जेवण वगैरे? माझं पण झालं. माणूस काय म्हणतं की ही व्यक्ती अशी, ही व्यक्ती तशी, हा माणूस असा, तो माणूस तसा, ही अशी बोलली, ती तशी बोलली, हा असा बोलला, तो तसा बोलला, हा खोटं बोलला, हा खरं बोलला. ओके. आयुष्यामध्ये ह्या गोष्टी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत होत राहणार. परंतु काही काही लोकांना इतकी खाज असते ना, इतकी खाज असते ना की बस विचारू नका. गेली का, आली का, कधी गेली, काय झालं, असं ना सतत माझ्याविषयी ना विचारत असतात. तर बाई, तुम्ही कुठं जाता, कुठं येता, काय काय करता, कोणाला तुम्ही फोनवर काय बोलता, कोणाशी काय गप्पा मारता, ह्याचा मी कधीच विचार करत नाही. कारण का, आपल्याला त्या रस्त्याला जायचं नाही, त्या गावाला जायचं नाही, तर कशाला त्या गावाची गाडी विचारायची आणि कशाला तिथं भानगडीत पडायचं, हो की नाही. पण काय काय लोकांना इतकी खाज आहे ना, लई खाज आहे. त्यांना नुसतं माझं पडलेलं असतं. आता बघा, मी काय आहे, कशी आहे, हे माझं मला माहिती. मी दुसऱ्यांसाठी काय करते, काय नाही, मी फक्त उंटावरून शेळ्या नाही हाकत, माहिती का. आणि काही काही लोकांना असं वाटतं की आम्हाला का नाही, तिलाच का, असं. आणि माणसं पारखण्याची नजर पाहिजे माणसामध्ये. कोण माणूस खोटं बोलतंय, कोण व्यक्ती खोटं बोलतीये, कोण व्यक्ती कोणत्या ह्यानी हेतूनी बोलतीये, तिचा हेतू काय आहे, हे पारखणारे डोळे आणि कान आपल्याकडे असले ना, तर माणसं ओळखायला उशीर नाही लागत. एवढं मात्र खरं, हो की नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ना, मी कधीच कोणाला असं पटकन ब्लेम केलं नाही. ज्या वेळेस ज्या गोष्टी सतत सतत घडत गेल्या ना, तेव्हाच मी म्हटलं की नाही, इथं कुठंतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी इथं घडतंय. तेव्हाच या अशा गोष्टी घडतात. ज्यावेळेस पाणी मुरतं ना, तेव्हाच समजतं असं काहीच नसतं. आणि घडणाऱ्या गोष्टी विपरीत घडतात, आपल्या विरोधात जातात, आपल्या विरोधात माणसं बोलतात. तेव्हाच कळतं की पाणी कुठंतरी मुरलेलं आहे. त्यामुळं मी आहे ना, आता फार हुशार झालेली, इतकी हुशार झालेली ना. पहिली फार भोळी होती, परंतु लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, माझ्या म्हणजे जवळच्या माणसांनी, नात्यांनी मला हुशार केलं आणि मी खूप हुशार झाले. आता मी चटकीपट उत्तर देऊन फोन कट करते, बंद करते. तुम्ही मला फोन करा, नाही तर नका करू. मी माझ्या घरी सुखात, आनंदात, दुःखात, कशात पण असू दे, मी माझ्या घरात, हो की नाही. आणि बघा, तुम्हाला दाखवते. आता आहे ना, मी टी व्ही बघत बसलेले, पिक्चर बघते. छान पिक्चर आहे, बघायचा, टाईमपास करायचा. कोणाचं आपल्याला काही घेणं नाही, देणं नाही, काही नाही. जग असं पण राहू देत नाही, जग तसं पण राहू देत नाही, आहे की नाही. आणि जळणारे पुष्कळ असतात, तर त्यांना असंच जळू द्यायचं, त्यांना असंच बोलू द्यायचं. आपल्याला काय फरक पडतो. आणि मला तर आत्ता ह्या 2-3 वर्षांमध्ये ना, मी असा फरक पडूनच घेत नाही. पहिलं तरी मला वाटायचं अरे हे असं बोललं, ते तसं बोललं, ते तसं बोललं. पण आता मी अशी उडवून टाकते, लगेच फोन कट. ठेवा, नाही तर करा, नाही तर करू नका. मला काही तुमच्या फोनची गरज राहिलेली नाही. बरोबर आहे का नाही. धन्यवाद. ना मी तुम्हाला करणार, ना तुम्ही मला करू नका. कारण का, निंदा नालास्ती हेच बोललं जातं. त्यापेक्षा न बोललेलं चांगलं बोलायचं नाही आणि वाईट ऐकायचं नाही. त्यामुळं आपलं घर, आपलं जेवलं खावलं, आपलं टी व्ही बघा, हे करा, ते करा, देवाची प्रार्थना करा, ह्यात वेळ घालवा. लोकाचं उनं धुणं सोडून टाका, त्याने तुम्हाला काही भेटणार नाही. धन्यवाद.